हरि ओम नमस्कार. मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज मी इथे रेडीमेड टॉप आहे त्याला बाह्या कशा लावायच्या ते दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी मुंड्याच्या ठिकाणी जी बाजू असते ती खोलून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे ज्या रेडीमेडच्या ड्रेसमध्ये आतमध्ये बाह्या असतात त्या खोलून घ्यायच्या आहेत. आणि तर इथं मी तुम्हाला ज्या ब्लाऊजला बाही आपली असते त्या पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला ही बाही. जो बाहीचा मेन शेप असतो तो आपण द्यायचा आहे. इथे मेन सेंटर आहे. तर इथे बघू शकता कमी जास्त बाही असत्या. तर आपल्याला करायचं असं आहे की समान करून घेऊन इथे खोल बाजू आकार द्यायची आहे. ही जी बाजू खोल असते ती पुढे येते. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक खोल बाजू मागं एक पुढं अशा पद्धतीने ह्या बाहीचं कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर इथे बघू शकता मी 1 इंचाच्या आतमध्ये होल्ड केलेली आहे. तर आपल्याला ही होल्ड करायला लागते. तर इथं ही बाही जी आहे उंची कमी करायला लागलेली नाही आहे. कस्टमरचं टॉप असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आहे त्या हेजच ठेवा, बाह्या कट करू नका. तुम्हाला जर हवे असेल तुम्ही कट करू शकता. पुन्हा कोणाला कमी बाह्या लागतात तर ती मी कट करून घेते. जर तुम्ही उंची नको असेल तुम्हाला जास्त बाहीची तर इकडून मी शिवत आहे त्या बाजूनं उंची कमी करून घ्यायची. आणि जी मेन उंची आहे त्याच्यात अधिक 1 इंच म्हणजे 1.5 इंच वाढवायचं. अर्धा इंच बाही राऊंडअपमध्ये जातं. आणि इथे जे मी होल्ड केलेलं आहे तिथे पण 1 इंच आपलं कापड जातं. त्याच्यामुळं मेन बाही जी असून त्यात आपल्याला 1.5 इंच होल्ड करून मेन बाही आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर इथे जे बाही आपली आहे ती बघायची आहे आपल्याला व्यवस्थित आहे का. इथले जर कमी जास्त मार्जिंग असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं असतं. कारण काय होतं ज्या वेळेला जॉईन करतो त्यावेळेला आपल्याला खालतीवरती होतं फिटिंगच्या वेळेला. तर तसं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आधीवरतीच आपल्याला ती करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही शोल्डर आहे ते अशा पद्धतीने पसरून ठेवायचं आहे. आणि ही बाही आहे ती अशा पद्धतीने लागणार. आपण ज्या वेळेला असं ब्लाऊजला वगैरे बाह्या शिवतो त्यावेळेला डायरेक्ट असं हे करून केलेलं असते, शिवायचं असते आपण कटिंग केल्यामुळं. तर इथं त्यांचं कटिंग नसतं तर कापड ऑलरेडी होल्ड केलेलं असतं ज्या वेळेला रेडीमेड टॉप असतात. तर अशा पद्धतीनं ठेवत आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घालवत इथे शिवून घ्यायचं आहे आपल्याला. बाही जी बाजू आहे ती शिवून घ्यायची आहे. तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा. आणखीन काय माहिती असेल तर तुम्ही नक्की मेसेज करून विचारू शकता. तर इथे बघू शकता मी डबल शिलाई घातलेली आहे. परत एकदा मी तुम्हाला इथे दाखवते दुसरी बाही जी आहे आपली. तर अशा पद्धतीने आपलं जे शोल्डर मेन आहे त्या अशा पद्धतीनं उलगडायचं आहे. पुढील मागील बाही जी आपली जॉईंट होणार आहे ते पुढील मागे भाग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने अर्धा इंच बाहीतले कापड घालवून आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे आधीवरती. आणि अर्धा इंच जी कमी असते बाहीची बाजू ती पुढल्याच बाजूला आली पाहिजे. जो मी शेप अर्धा इंचाचा कमी दिलेला होता तुम्ही बघितलंच आजचीला बाहीला कशा पद्धतीने मी शेप दिला तशा पद्धतीने तुम्ही पण देऊन रेडीमेड बाही ही लावू शकता. कारण रेडीमेड जे कपडे येतात त्यांना ऑलरेडी शेप नसतात, काही वेळेला शेप असतात किंवा जास्तीत जास्त करून नसतातच शेप. बाहीचा शेप नसल्यामुळं कशी जोडो किंवा काय प्रॉब्लेम येत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्रायल करा. तुम्हाला ह्याच्यात नक्की होऊ शकतं, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे पण मी बाहीला डबल शिलाई घालून घेतलेली आहे. तुम्हाला पण अशी डबल शिलाई घालून घ्यायची आहे उसवू नये यासाठी. तर इथे बघू शकता आपली बाही लावून झाली. त्यानंतर इथे बघू शकता मी आता तुम्हाला जॉईंट कसं करायचं. तर आपल्याला टॉप जो आहे ते उलटा करून घ्यायचा आहे. ज्या वेळेला मी बाही लावली त्यावेळेला टॉप आपला म्हणजे हे होता सव्वाचा होता. कारण ज्या वेळेला आपण बाही लावतो त्यावेळेला सव्वाचाच टॉप ठेवायचा आहे. कारण जी बाहीची साईड असती ती ऑलरेडी होल्ड केलेली असती जो आपण राऊंड अप गोलमध्ये लावणार आहे
तर इथे बघा मी एक बाही साईडची तिकडली जोडलेली आहे. त्यानंतर इथे पण बघू शकता मी दुसरी बाजू पण घेतलेली आहे. तर इथे व्यवस्थित आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. फिटिंग झाल्यानंतर म्हणजे डबल शिलाई आतून तुम्ही एकदा घालवायची आहे. तर इथे मी आता फिटिंग म्हणजे ह्या कस्टमरना फिटिंग नको आहे, कारण त्यांची जी साईज आहे त्या ह्या टॉप एवढीच आहे. त्याच्यामुळं मी इथे दाखवू शकत नाही फिटिंग किती करायचं आहे. फक्त मी इथे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं फिटिंग करण्याची पद्धत जी असते ती मी सांगणार आहे तुम्हाला. त्याची मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. तर ती नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा पुढे. तर बघू शकता मी इथे डबल घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही इथे जी बाहीचं आपली म्हणजे हे असते दंडघेर. तर आपल्याला तिथं काय करायचं आहे, ती जी व्यक्ती आहे त्याचा म्हणजे तुम्ही टॉप फिटिंग करणार आहे त्यांचं माप घ्यायचं आहे. आपल्याला दंडघेर घ्यायचा. दंडघेराच्या मध्ये काढून जे काही फिटिंग येईल ते तुम्ही तिथे करायचं आहे. मी इथे टेप लावलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही पूर्ण छतीचा जो घेर असतो तो घ्यायचा आहे. छतीच्या घेराचा निम्मा घेऊन फिटिंग करून घ्यायचं आहे. इथे समजा जर माझा आता इथे 20 भरत आहे आणि त्या व्यक्तीची 16 म्हणजे 16 इंचाचं इथे फिटिंग त्यांना हवं असेल, तर इकडून तिकडून 2-2 इंचानं आपलं फिटिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता खूप सुंदर अशा मी बाह्या जोडलेल्या आहेत. तुम्हाला पिन अशाच पद्धतीने जोडायच्या आहेत. चुनी वगैरे अजिबात काही मुंड्यामध्ये पडत नाही. इथे बघू शकता तुम्ही किती परफेक्ट आणि व्यवस्थित ह्या बाह्या जॉईंट करून झालेल्या आहेत. तर इथे फुल मी टॉप नाही दाखवू शकत, कारण आता फक्त अशाच पद्धतीने दाखवत आहे. तुम्ही बघू शकता, कारण त्याला खाली हातरून मग व्हिडिओ बनवायला पाहिजे. त्यासाठी थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.